महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामदास मारुती साळुंके राहणार दवणे वस्ती आंबेठाण, प्रभू शिवलिंग कोळी तालुका राहणार तळेगाव दाभाडे आणि दीपक शिवाजी खेंगले राहणार सावंतवाडी पॉइंट यांची जिल्ह्यातून तडीपारी। कडूस येथील आदिवासी समाज बांधवांच्या जमिनींचा गैरव्यवहार, तब्बल 30 एकर जमीन लाटल्याचा प्रकार, दोषींवर कारवाई करण्याची मागणी। आदिवासी ठाकर समाजाचे खेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन। चाकण पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार महेंद्र कैलास ससाने राहणार चाकण, किरण फकीरा धनवटे राहणार चाकण, हनुमंत हरिभाऊ नायकोडी राहणार चाकण यांच्यासह एका महिलेची सुद्धा जिल्ह्यातून तडीपारी। खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण महात्मा फुले उपबाजारात कांद्याला 12 ते 17 रुपये प्रति किलो दर, तर बटाट्याला 11 ते 16 रुपये प्रति किलो दर। आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून MPDA अंतर्गत स्थानबद्ध केलेला सराईत फरार आरोपी दिलीप बाबूराव हांगे राहणार आळंदी यास गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून अटक। चाकणच्या नाणेकर वाडी पुलाखाली साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सरसावली तरुणाई, रस्त्यावर उतरून युवकांचे रात्री उशिरापर्यंत समाजोपयोगी काम। चाकणची वाहतूक कोंडी संदर्भात उच्च न्यायालयात होणार जनहित याचिका दाखल, खेड बार असोसिएशनचा निर्णय। चाकण भागातील गावांनी ठराव देण्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव किरवे यांचे आवाहन। चाकण औद्योगिक वसाहतीमधील शिंदेगाव येथील बांधकाम साहित्यांची चोरी, महिला टोळीला पकडले रंगेहात। 112 नंबरवरून अनिरुद्ध देशमुख यांची पोलिसांना माहिती। खालुंब्रे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची उत्तुंग भरारी, रोबोटिक्स शिक्षणातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे, नागनाथ विभूते सरांचं मार्गदर्शन। चाकणकर युवकांकडून चाकण पालिकेच्या माध्यमातून खड्डे भराव सुरू, चाकणची वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न।